नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजविद्या राजगुह्य या 9व्या अध्यायामधलं राजगुह्य म्हणजे रहस्य कोणतं आहे आणि राज म्हणजे सर्वश्रेष्ठ, संपूर्ण गीतेमध्ये सांगितलेलं सर्वश्रेष्ठ रहस्य कोणतं आहे ते या अध्यायात स्वतः भगवंतांनी उलगडून दाखवलं आहे। त्यामुळे हा अध्याय जर का आपण सगळे श्लोक नीट बघितलेत ना, तर या अध्यायात अर्जुनाने एकही जिज्ञासायुक्त प्रश्न विचारलाच नाही आहे, कारण आवश्यकताच ठेवली नाही भगवंतांनी। सगळं रहस्य आणि विद्या म्हणजे जी विज्ञानाशी जोडलेली आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने जे सिद्ध करता येतं त्याला आपण विज्ञान म्हणतो। म्हणून राजविद्या की विज्ञानाने सर्वश्रेष्ठ काय सिद्ध करून बघायचं, अशीच आपली ऊर्जा खर्च करत राहायचं, हे सिद्ध करून बघा ते सिद्ध करून बघा, यासाठी की श्रेष्ठ म्हणून जे जाणायचं आहे, श्रेयाप्रती जे घेऊन जाईल तेच विज्ञानाने जाणायचा प्रयत्न करायचा, हे या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगून दिलंय। म्हणून हा 9वा अध्याय कळसाध्याय असाही म्हटला जातो, असं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। त्यात अजून एक रहस्य भगवंतांनी स्वतःच श्लोक म्हणताना असं सांगून दिलं, नचमत्स्थानी भूतानी, की हे प्राणी मात्र जसे दिसतात, जसे व्यक्त आहेत, तसे माझ्यात ते सामावलेले नाहीतच। नचमत्स्थानी भूतानी, भूत म्हणजे प्राणी मात्र, जे जे सृष्टीत दृगोचर आहे ते काही माझ्यामध्ये सामावलेलं नाही। आणि लगेच पुढच्या ओळीत म्हटलंय मत्स्थानी सर्व भूतानी। आहे ना कोड, आहे ना रहस्य, आपण मागच्या वेळी ते उलगडून बघितलंय। मग मत्स्थानी सर्व भूतानी म्हणजे माझ्यामध्ये सर्व प्राणी मात्र सामावलेले आहेतच, आणि वरती म्हणतायत ना मत्स्थानी भूतानी सामावलेले नाहीतच। मग हे कसं काय शक्य आहे? ह्या रहस्याचा उलगडा आता पुढल्या श्लोकांमध्ये भगवंत स्वतःच करून दाखवणार आहेत। त्यासाठी आपल्याला वेगळ्या दाखल्यांची गरजच नाही आहे। तसंच मागच्या श्लोकांमध्ये यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशन नौपलिप्यते, हे जर वायू जो आहे तो वायू सर्वदूर संचार करतो, पण आपल्याला जेव्हा त्याची झुळूक स्पर्श करते तेव्हा अवकाशात वायू आहे याची जाणीव आपल्याला होते, जाणीव। पण विज्ञानाने वायू अवकाशात आहे हे सिद्ध करता येतं, बरोबर की नाही? म्हणजे तो एक दाखला दिलाय भगवंतानी, नच मत्स्थानी भूतानी आणि मत्स्थानी सर्व भूतानी। आहे वायू अवकाशात सर्वदूर, पण इतका सूक्ष्म आहे की त्याचं अस्तित्व जेव्हा आपल्याला ज्ञानेंद्रियांमार्फत जाणवेल तेव्हा त्याचं अस्तित्व कळणार, तोपर्यंत नाही। अशाच पद्धतीने आणखी रहस्य पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत उलगडून दाखवणार आहेत। आपल्याला ती समजून घ्यायला हवीत ना। मग आधी ऐकूयात श्लोक आणि नंतर त्याचं काय रहस्य आहे त्याचा उलगडा। तेव्हा ऐकूयात श्लोक। अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधं मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतं पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्सामयजुरेव च
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम् तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मां सोमपाः पूतपापायज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो माये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. पहिला श्लोक ऐकलात आपण. अहं क्रतुरहं यज्ञस्वधाहमहमौषधं. संधी आहेत हा त्याच्यात. मी कोण कोण आहे. आधीच्या श्लोकात विश्वतोमुखम असं एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम असं म्हटलंय ना मागच्या व्हिडिओमधल्या शेवटच्या श्लोकामध्ये. मग विश्वतोमुखम, मुखपत्र वगैरे आपल्याला माहिती आहे, म्हणजे प्रतिनिधित्व करणारं, विश्वाचं प्रतिनिधित्व करणारं आणि नानाविध प्रकारे नटलेलं जे कोणी आहे. कोण आहे? परमात्म तत्व. मग ते नानाविध रूपांमध्ये प्रतिनिधी म्हणून कसं नटलंय, त्याची ओळख आपल्याला कशी होते, विज्ञान म्हणून आपण त्याला कसं समजून घेऊ शकतो, हे सगळं ह्या अहं क्रतुरहं यज्ञापासून या श्लोकांमध्ये सांगून दिलं. मग यज्ञ, त्या काळामध्ये यज्ञ संपन्न करणं हे पुण्याचं कर्म म्हणून समजलं जायचं. म्हणून सर्वसामान्य समाजातही अनेक विध प्रकारचे यज्ञ, चौथ्या अध्यायात आपण यज्ञांचे प्रकार समजून घेतलेत, अनेक विध प्रकारचे यज्ञ संपन्न केले जायचे. आणि ते करत असताना अर्थातच पर्यावरणाच्या शुद्धतेचीही खबरदारी आपोआप व्हायची. कारण यज्ञामध्ये हवन, समर्पण, समिधा म्हणून काय काय केलं जायचं. कोण हे सगळे यज्ञ संपन्न करायचं, म्हणजे त्याच्याविषयी क्रतू, हुतम. हुतम म्हणजे जे अर्पण करायचं. चौथ्या अध्यायात एक श्लोक आपण ऐकलाय बघा, त्याचं विवेचन पण समजून घेतलंय. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अनेक जण जेवणाच्या वेळी हा श्लोक म्हणतात, कारण जे जे सामोरं येत आहे ते सगळंच मुळी ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे ऊर्जेचं प्रत्ययाला येणारं रूप. म्हणून मग इथे पण यज्ञाशी संबंधित मुख, विश्वतोमुखम म्हणजे प्रतिनिधी स्वरूप काय काय त्या यज्ञाशी जोडलेलं आहे. क्रतू म्हणजे जे मंत्र म्हणणारे आहेत, जे यज्ञ संपन्न करण्यासाठी प्रतिष्ठापना करून स्थिर आहेत. अहम औषधीं, वनस्पती ज्या हवन करायच्या आहेत, समिधा असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आज्य, आज्य म्हणजे तूप, ते पण आपण हवन करतो. मग जे जे यज्ञामध्ये हवन केलं जातं, समर्पित केलं जातं, ज्यांच्या मार्फत समर्पित केलं जातं, जे त्यासाठी पवित्र, शुद्ध, ध्वनिलहरी स्पंदित करण्याचं काम करतात, म्हणजे मंत्र म्हणतात, आणि जे यज्ञाचा संकल्प करतात, असे सगळेच जण मिळून विश्वतोमुखम, त्या परमात्म्याचं विश्वामधलं अस्तित्वरूपी प्रतिनिधित्व करत असतात.
म्हणजे यज्ञ संकल्पनेमध्ये अस्तित्व असलेल्यांमधून परमात्म्याचं प्रकटीकरण होत असतं, म्हणून यज्ञ संकल्पना महत्त्वाची. पण जेव्हा यज्ञ संकल्पना मांडली गेली वेदांमध्ये, त्यावेळी ऋषीमुनींनी त्या संकल्पनेचा ऊर्जा संदर्भामध्ये रहस्य म्हणून उलगडा करून घेतला होता. पण सर्वसामान्यांना त्याच स्तरावर जाऊन तो उलगडा होणं कठीण आहे ना, म्हणून मात्र यज्ञ तर व्हायला हवेत, त्याशिवाय त्या समर्पण वृत्तीशी कशी तादात्म्यता मिळवता येईल. म्हणून मग सर्वसामान्यांसाठी यज्ञ संकल्पना ही फलिताशी जोडली गेली. मग अमुक एक प्रकारचं कर्म जर योग्य प्रकारे संपन्न व्हायला हवं असेल तर अशा प्रकारचा यज्ञ रुजू करावा, अशी त्याची मांडणी होत गेली. पण हळूहळू कालौघामध्ये काय झालं, प्रत्यक्ष यज्ञ संकल्पना ही त्याच मूळाधार रूपामध्ये समजून कृतीत उतरवण्यापेक्षा यज्ञ संपन्न झाल्यावर फलित काय मिळणार आहे त्याच्यावरच लक्ष केंद्रित केलं गेलं. अगदी आपलं भीमरूपी स्तोत्र मराठीमध्ये रामदासांनी रचलेलं, त्याच्यामध्ये शेवटी श्लोक आहे बघा, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली म्हणे, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे, रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणू. आहेत ना हे चंद्रकळा गुणे, गुणित करायचं आहे. चंद्र जसा प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत गुणित होत जातो, वर्धिष्णू असतो, तसं हे भीमरूपी स्तोत्रसुद्धा गुणित रूपामध्ये आपण एकाग्रतेने श्रद्धेने रुजू करत राहायला हवं. मनामध्ये त्याची पुन्हा पुन्हा आवर्तनं करत राहायला हवी, कशी गुणित रूपामध्ये. आणि मग बरोबर पूर्ण चंद्र पौर्णिमेला झाला की हळूहळू ती आवर्तनं कमी करत आणायला हवी, अमावस्येपर्यंत पुन्हा गुणित, पुन्हा. याप्रमाणे चक्रवत जेव्हा जशी ऊर्जा चक्रवत एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत प्रवेश करते आणि पुन्हा चक्रवत फिरतच राहते, अगदी तसंच सांगून दिलंय भगवंतांनी यज्ञ संकल्पनेमध्ये. पण लक्ष नुसत्या फलितावर केंद्रित केलं तर मग त्या यज्ञ संकल्पनेमधलं रहस्य नाही ना उलगडलं जाणार. म्हणून या 9व्या अध्यायामध्ये ते रहस्य भगवंतांनी या श्लोकामधून उलगडून दाखवले. आता केवळ यज्ञ संकल्पनेमध्ये जे जे समाविष्ट आहे तीच विश्वतोमुखम नाही आहेत, तेवढेच प्रतिनिधी नाही आहेत. आता पुढच्या श्लोकांमध्ये आणखी कोणकोणत्या रूपांमध्ये मी प्रतिनिधित्व करतो, अगदी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सान्निध्यात सातत्याने असतो, ते भगवंतांनी सांगून दिलंय. पुढचे श्लोक ऐकलेत ना लक्षपूर्वक. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेवच. ऋक्साम यजुः 3 वेदांची नावं आहेत ना ही. ह्या सगळ्या वेदांमध्ये जे ग्रथित केलेलं ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा मीच आहे. म्हणजे त्या ज्ञानाशी विज्ञानामार्फत आपण जर एकाग्र झालो, तल्लीन झालो, तद्रूप झालो तर त्यातलं विश्वतोमुखम आपल्याला उलगडणार. प्रतिनिधी म्हणून व्यक्ती समोर आली तरी ती कशाचं प्रतिनिधित्व करते ते वृत्तीने कळतं ना. म्हणजे डोळ्यासमोर प्रतिनिधी एक कोणीतरी व्यक्ती म्हणून अस्तित्वात असेल तरीही कशाचा प्रतिनिधी, तो एवढा मोठा समाज जो एकसूत्र बांधलेला आहे, एका ध्येयाने प्रेरित झालेला आहे, तो सगळा समाज त्या प्रतिनिधीच्या वलयामध्ये अवतीभोवती आपोआप समाविष्ट असतोच. म्हणून विश्वतोमुखम. सूर्यमंडलामध्ये अनेक ग्रह आहेत, प्रत्येक ग्रहाची आपापली कक्षा आहे, आपापलं वलय आहे आणि प्रत्येक ग्रहाचं आपापलं दायित्व सुद्धा आहे.
पण सगळे मिळून आपण सूर्यमाला म्हणतो ना, प्रतिनिधी सूर्य म्हणतो. तसंच आहे, पिता अहम, माता अहम, धाता अहम. ह्या जगतामध्ये मुळात जगत म्हणजे काय हो? ज म्हणजे जन्मलेलं, ग म्हणजे गतिमान. जे अखंड गतिमान आहे, किंवा उत्पन्न झाल्यापासून त्या क्षणापासून जे अखंड गतिमान आहे ते जगत. म्हणून या जगतामध्ये जर काही स्थिर रूपाने प्रतिनिधी म्हणून अनुभवायचं असेल तर ते कोणकोणत्या रूपामध्ये आपल्याला अनुभवता येतं? मग व्यक्तिविशेष म्हणून आपण माता, पिता, धाता, धाता म्हणजे धारणकर्ता अशीच नावं घेतो ना. मग पिता ही एक सामान्य संज्ञा आहे. व्यक्तिगत रूपामध्ये प्रत्येक व्यक्तीशी पिता स्वरूप कोणीही असू शकतं. पण पिता म्हटल्यानंतर ज्या वृत्ती प्रकाशित व्हायला हव्यात त्या सगळ्या वृत्ती त्या पिता या मुखाशी, या संज्ञेची, प्रतिनिधीची जोडलेल्या असतात. म्हणून ते महत्त्वाचं भगवंतांनी सांगून दिलं की कोणकोणत्या भूमिकांमधून अशा प्रकारे मी ह्या जगतामध्ये सर्वत्र संचार करत आहे. आणि संचार करत असलो तरी ज्या त्या ठिकाणी स्थायी रूपात आहे. म्हणजे इथे पिता म्हणून आपण संदर्भ घेतला, जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी पिता म्हणून संदर्भ तोच राहणार आहे ना, त्यात बदल होणार नाही आहे. पिता म्हणून व्यक्तींची नावं बदलतील, रूप बदलेल, पण पिता म्हणून जी वृत्ती आहे ती मात्र जगाच्या पाठीवर सर्वत्र तीच असायला हवी, असतेच. म्हणून तर पिता हे विश्वतोमुखम, माता विश्वतोमुखम, आणि पवित्र ओंकार म्हणजे ध्वनीमध्ये सुद्धा कशा प्रकारे मी आहे. जगतामध्ये गतिमान असला तरीही अखंड ज्या लहरी आहेत त्या ध्वनी लहरी सुद्धा एक नाद, एक ओंकार, ज्याला आपण ओंकार ऋषीमुनींनी नाव दिलंय, प्रणव. अखंड नवता त्या ध्वनी लहरींमार्फत आपल्याला भिडत असते. म्हणून आवाज कितीही वेळा ऐकला तरीही पुन्हा आपल्याला पुन्हा आणखी आवाज, आणखी आवाज. दीर्घ काळपर्यंत जर मौन असेल, सर्वदूर स्तब्धता असेल तर आपण बेचैन होतो मानव. आपल्याला ध्वनी लहरी हव्या असतात. ती स्पंदनं आपल्याला चैतन्याशी जोडून ठेवतात. त्याला म्हणायचं प्रणव. नाविन्यतेचा एक वेगळा आकलन आपल्याला या माध्यमातून होत असतं. म्हणून प्रणव म्हणजे ओंकार. ह्या सगळ्या भूमिका विश्वतोमुखम म्हणून भगवंतच निभावतायत असं स्वतःच ते सांगून देत आहेत. मग याची जाणीव तुम्हा आम्हाला व्हायला हवी असेल तर आपल्याला राजविद्या म्हणजे विज्ञानाचं पराकोटीचं जोडलेलं राहणं आवश्यकच आहे ना. कारण विज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास करायचा आहे तर रहस्य उलगडणार आहे. आणखी पुढच्या श्लोकात कोणतं रहस्य सांगून दिलं? पुढच्या 2 श्लोकांमध्ये आणखीन उच्च पातळीवरची रहस्य भगवंतांनी आपल्याला उलगडून दाखवली. आधी काय सांगून दिलं? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. हा सुरुत शब्द आधीच्या अध्यायांमध्ये पण आला आहे. आपण त्याचा त्यावेळी संदर्भ पण ऐकलेला आहे. आठवत नसेल तर शोधून बघा कुठल्या व्हिडिओमध्ये हे संदर्भ आलेत. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. शेवटचा शब्द मग अव्ययम, रहस्य. हे सगळं मी अस्तित्वामध्ये प्रत्ययाला आणून देऊ शकतो. सृष्टीमध्ये व्यक्त रूपात तुम्ही सगळेजण म्हणजे आपण अनुभव घेऊ शकतो. पण ह्या सगळ्या अनुभवातून जे युगानुयुग संक्रमित होतंय ते ऊर्जा तत्व कोणतं? ते परमतत्व कोणतं? अव्यय.
म्हणून ऊर्जा तत्व जे आहे ते अव्यय आहे. म्हणून तत्व हे शाश्वत आणि विज्ञान हे त्या शाश्वताकडे घेऊन जाणारं माध्यम. मग गतीही मी आहे, भरता म्हणजे भरणपोषण करणारा मी आहे. गती म्हणजे वेग. जीवनाला आला क्षण गेला क्षण तरच आनंद आहे ना हो, नाहीतर काय मजा येते जीवनामध्ये. दर क्षणाला सामोरं जाताना नवीन आवाहन, नवीन आव्हान आपल्याला अनुभवायला मिळतं, म्हणून तर तो आनंद आहे ना. म्हणून ती गती ही पण कोणामुळे आहे, भगवंत सांगून देत आहेत, तेच तर रहस्य आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावरती ही जी गती प्राप्त होते त्यामुळेच तर विकसन घडून येतं, प्रगती होत राहते. आणि ही प्रगती होत राहण्याला, विकसन होत राहण्यासाठी जे भरणपोषण आवश्यक आहे ते सुद्धा मीच देतो. किती वैविध्यपूर्ण, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. किती वैविध्यपूर्ण भूमिका कशा प्रकारे या सृष्टीच्या उत्पत्तीपासून स्थिती आणि लय या सर्व अवस्थांमध्ये मी निभावत असतो ते भगवंत आवर्जून सांगून देत आहेत. आणि गतिर्भरता, गतीमध्ये मी आहे पण निवासमध्ये पण मी आहे. स्थैर्य, स्थिरता ती सुद्धा माझ्याचमुळे, माझ्याच अस्तित्वाचा, सान्निध्याचा प्रत्यय घेतला ना, अनुभूती मिळवली ना, की मग तेही जाणवणार. गतीमधलं स्थैर्य, गतीमधली स्थिरता म्हणजे निवास, ती पण प्रत्ययाला येणार. म्हणून तर चंचल मनामध्येच वृत्ती स्थिर असते, तीही मनाशीच जोडलेली, बरोबर ना. मन चंचल, गतिमान, इकडून झेप तिकडून झेप, पण वृत्ती ती मात्र स्थिर. म्हणून गती पण आणि निवास पण. महानिवास कशाचा हवा? शरणम सुहृत. शरण म्हणजे समर्पण भाव. अखंड समर्पित. समर्पित व्यक्ती केव्हा होते? दृढतापूर्वक जेव्हा एखाद्या ध्येयाशी जोडली जाते तेव्हा तिला समर्पित वृत्ती स्थिरावता येते आणि त्याची जाणीव पण होते. म्हणून शरणम आणि अशा समर्पित वृत्तीशी संलग्न राहणं महत्त्वाचं आहे. कारण अडचणींचे डोंगर वाटेत येणार आहेत, प्रलोभनं खेचून घ्यायला सज्ज असणार आहेत. अशा वेळेला आश्वासक दृढता ही सुहृद बनून जे कोणी त्या क्षणी सान्निध्यात असेल त्याच्यामुळेच तर मिळते. म्हणून शरणम सुहृद अशी जोडी केली आहे. समर्पित वृत्ती स्थिरावायला लागली, जोपासली जायला लागली की ह्या सुहृदचा प्रत्यय मिळायला लागतो. म्हणून गती, भरता, प्रभू, साक्षी, निवास, शरणम, सुहृद सगळ्या भूमिका प्रत्यक्षामध्ये जाणीवेच्या पातळीवर आपल्यापर्यंत पोहोचवणारं जर कोणी असेल तर भगवंत सांगतात मीच तर आहे. म्हणून व्यक्तरूपामध्ये विज्ञानाने अनुभवायचं हे सगळं, गती विज्ञानाने अनुभवायची, पण त्या गतीमधली स्थिती रहस्य म्हणून समजून घ्यायची. दुसऱ्या ओळीत अजून म्हटलंय प्रभव प्रलय स्थानन निधानम बीजम. वृक्षाचं उदाहरण बघा किती चपखल बसतं बरं ह्याला. प्रभव, बीज पेरल्यानंतर माहिती कुठे असतं? ज्यानं बीज पेरलंय त्याला माहिती आहे. त्यावेळी जो कोणी साक्षी असेल त्याला माहिती आहे इथे बीज पेरलेलं आहे. पण तुम्ही आम्ही त्या मार्गावरून जात असलो तर आपल्याला कुठे माहिती आहे तिथे बीज पेरलं आहे. पण प्रभव, ते बीज जेव्हा अंकुर बनून प्रत्ययाला येईल, सामोरं येईल, तेव्हा प्रभव. मग पुढे काय घडतं? प्रलय. पण अंकुरलेलं रोग विस्तारत विस्तारत पण निश्चित आपल्याला माहिती असतं की आज नाही अगदी 400 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्ष सुद्धा असेल ते वृक्ष बनून या सृष्टीमध्ये
अस्तित्व प्रकट करत राहील सुद्धा, पण कधीतरी का होईना प्रलय अटळ आहे. म्हणून प्रभव आणि प्रलय यांच्या दरम्यान स्थानन. ते किती काळ असावं? गुह्य नाही निश्चितपणे सांगू शकत. म्हणून ते स्थानम ही स्थिती जी आहे ना, ती प्रयत्नपूर्वक रुजू ठेवावी लागते. प्रभव आणि प्रलय हे तर निश्चित आहेतच, पण मधली स्थान ही स्थिती. म्हणून तर व्यक्तीला आरोग्याची काळजी घ्या सांगितलं जातं, सृष्टीमधल्या रोपांची काळजी घ्या म्हटलं जातं. कारण स्थान किती काळ किती टप्प्यापर्यंत हे रहस्य आहे, ते गुह्य आहे. आणि जे जे अस्तित्वात आहे त्या सगळ्यासाठी हे स्थान गुह्य म्हणूनच राहिलेलं आहे. त्यासंबंधी आपण निश्चित काहीही विधान करू शकत नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये अजून एक सृष्टीचं चक्र सांगून दिलंय. 3ऱ्या अध्यायात पण असं एक चक्र सांगितलंय बरं का, अन्नात भवन्ति भूतानि. 2ऱ्या अध्यायात पण एक चक्र सांगून दिलंय, शोधून बघा. काही सांगणार नाही, सापडेलच तुम्हाला. 2 श्लोक मिळून 2ऱ्या अध्यायात एक चक्र सांगून दिलंय, तेही शोधायचं आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये पण एक चक्र सांगून दिलंय, तेही आपल्याला शोधायचं आहे. आणि आता इथे सुद्धा भगवंतांनी एक चक्र सांगून दिलं. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहम् अर्जुन. सत असत च अहम अर्जुन. सच्चा वगैरे नाही आहे तो शब्द, संधियुक्त शब्द आहे. म्हणून सत, सत म्हणजे जे शाश्वत आहे ते. आणि आपल्याला सत कसं माहिती आहे? कर्माशी जोडतो आपण. सत्कर्म, सद्विचार, सद्वृत्ती. म्हणून आपण सत हे शब्द चांगलं या अर्थाने जोडून घेतो. मग ते कर्माशी जोडू, वृत्ती म्हणू, कशाशीही जोडू. सत्संग. पण इथे सत म्हणजे काय? आणि त्याही सतचा नेमका अर्थ काय? गुह्य कोणतं त्यातलं? सत याचा अर्थ नुसतं चांगलं नाही आहे. सत याचा अर्थ जे शाश्वत स्थिर आहे त्याला म्हणायचं सत. पण हे शाश्वत स्थैर्य कशाशी जोडलेलं असतं नेहमीच? असतशी. रादर बघा, पांढऱ्या कागदावरती एक काळा ठिपका, मागे आपण हे उदाहरण घेतलं होतं, काळा ठिपका दिला गेला तर कागद सगळा पांढरा आहे, छान शुभ्र धवल दिसतोय, लक्ष वेधून घेतोय. पण धवल रंग लक्ष वेधून घेण्याच्या ऐवजी आपलं लक्ष वेधून कोण घेतो? तो एक काळा ठिपका तेवढाच लक्ष वेधून घेतो. खरं आहे ना? म्हणून सत्संग, सत्वृत्ती, सत्कर्म या सगळ्यांना जोडून असे काळे ठिपके असतातच. आणि तेच नेमके मोहात पाडतात, आपल्याला त्या सतपासून दूर करतात. मग हे हवंच कशाला सृष्टीमध्ये? हवं ना, त्याशिवाय आपल्याला शरणम, सुहृत, स्थान हे सगळे टप्पे कसे गाठता येतील? मग त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी आपण राजगुह्य जाणण्यासाठी उत्सुक कसे होऊ, प्रेरित कसे होऊ? म्हणून सत असत च अहम अर्जुन. म्हणून असत सुद्धा मीच आहे. अशाश्वत जे आहे, अस्थिर जे आहे, चंचल जे आहे, पांढऱ्या कागदावरचा काळा ठिपका जो आहे तो सुद्धा माझ्याच मुळे आहे. आणि आधीचं चक्र कोणतं सांगून दिलंय? तपामी अहम. तपामी तप्त होतो. वर्षन, कळलं कुठलं चक्र आहे? बरोबर, जलचक्र सांगून दिलंय. जसं अन्नचक्र सांगितलंय तसं इथे जलचक्र. तपामी अहम. समुद्राच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते. आपण विज्ञानात शिकलेले आहोत, म्हणजे हे विज्ञान आहे. तपामी अहम.
वाफ तर झाली, मग हळूहळू काय होतं, ती वाफ दिसते आपल्याला. कितीही वेळ समुद्राच्या किनाऱ्यावर बसा, आपल्याला तर थंड झुळका मिळतात वाऱ्याच्या, पण पाण्याची वाफ तर होत असते कारण सूर्य आहे. मग ही वाफ मात्र सूक्ष्म रूपात कुठे पसरली जाते? अवकाशात. म्हणून अवकाशात पसरलेलं सूक्ष्म बाष्प प्रचितीला येतं, डोळ्याला मात्र दिसत नाही. मग त्यासाठी विज्ञानाने प्रयोग करावे लागतात की हवेमध्ये बाष्प असतं, बघा बरं तपासून. मग कसं तपासतो आपण प्रयोगशाळेत किंवा घरी? मग एका भांड्यामध्ये बर्फ घालून ठेवतो, भांड्याचा बाहेरचा पृष्ठभाग सगळा आपण अगदी कोरडा करून ठेवलेला असतो, पण तरीही आतमध्ये घातलेलं बर्फ थोड्या वेळाने आपण जर भांड्याला बाहेरून हात लावला तर ते भांडं बाहेरून ओलं दिसतं. मग हे भांडं काय गळतंय का काय? बाहेर आलं कसं ओलं? मग आपल्याला ते राजगुह्य विज्ञानाद्वारे जाणता येतं की अरे, हवेमध्ये जे डोळ्याला दिसत नाहीये पण सूक्ष्म रूपात अस्तित्वात आहे, ते बाष्प ह्या बर्फामुळे भोवताली थंडावा उत्पन्न झाल्यावर भांड्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर जमा झालं, म्हणजे त्या बाष्पाचं द्रव बनलं आहे ना. तेव्हा आपल्याला ते गुह्यच वाटत असतं, अरे हे कसं काय घडलं. पण जेव्हा आपण विज्ञानाचा अभ्यास करतो, सखोल रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेरित होतो, तेव्हा हे रहस्य उलगडतं. मग हे तर सोपं रहस्य आहे हो. अशी अनेक रहस्य या सृष्टीमध्ये भगवंत सांगतायत आहेतच दडलेली, त्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. मग हे जसं भांड्याच्या बाहेरचं एवढंच बाष्प त्याची प्रचिती मिळाली, तसं सूर्याच्या पाण्याचं जे बाष्प बनणार त्याची प्रचिती कशी मिळते? वर्षण. मग वर्षाव होतो तेव्हा आपल्याला कळतं ना की ह्या जलचक्रातला एक भाग बाष्प होणं ही प्रक्रिया झाली, आता वर्षण. म्हणजे त्यालाही कुठेतरी बर्फ थंडावा मिळाला की त्या बाष्पाचं पुन्हा द्रवरूप झालं. मग हे वर्षण कुठे जातं? निगृह्णामी. जी पृथ्वी वाट बघत असते, तप्त झालेली असते, ती पृथ्वी हे वर्षण या पावसाच्या धारा आपण काय जमिनीत मुरवतो का? पावसाचे थेंब पडलेले आपोआप छान वाटतं बघताना. बघा की ते कसे टप टप जमिनीपर्यंत पोहोचतात आणि जमिनीवरच्या मातीमध्ये, रेतीमध्ये सगळीकडे काय मस्त मुरून जातात. ती रेती माती आसुसलेली असते, ती खेचून घेते त्यांना. निगृह्णामी. नुसती खेचून ठेवते का हो? पण मला पाहिजे, लोभ, स्वार्थ असं करते नाही ना. ज्या जमिनीने हे वर्षण वर्षाव पाणी आपल्यामध्ये सामावून घेतलं, तेच नंतर उत्सृजामी. रोपांच्या रूपाने तेच पाणी पुन्हा बाष्प बनून हवेमध्येच मिसळलं जातं. कसं सुंदर चक्र आहे ना. असं हे रहस्य आहे. कोणाच्या अस्तित्वामुळे आहे? भगवंत म्हणतात माझ्याच तर अस्तित्वामुळे आहे. असं जिथे जिथे शोधशील ना, तिथे तिथे हे गुह्य तुला उलगडून बघता येईल. म्हणून तपामी अहम वर्षण निगृह्णामी उत्सृजामी. सगळ्या भूमिका म्हणजे ऊर्जेची वेगवेगळी रूप मीच तर प्रत्ययाला आणून देतो. किती सुंदर रहस्य. सहजपणे निसर्गातून जे आपल्याला विज्ञानाने प्रचितीला येतं, तेच रहस्य भगवंतांनी असं उलगडून दाखवलंय. मग हे निसर्गातलं चक्र आहे, तसं तुमच्या आमच्या शरीरामध्ये सुद्धा हेच चक्र अव्याहतपणे सुरू असतं ना. तपामी अहम. जेव्हा अन्नपचन पूर्ण होतं त्यावेळेला तपामी. आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते. मग काय वर्षण? मग आपण अन्न सेवन करतो, तहान लागल्याची जाणीव होतं, पाणी सेवन करतो. निगृह्णामी.
मग सगळं त्या पिशवीमध्ये पोटाच्या साठवलं जातं. मग चयापचय क्रिया घडते, त्यातून ऊर्जा मुक्त होते आणि पुन्हा हे चक्र अव्याहतपणे सुरूच राहतं. म्हणजे हे चक्र सृष्टीच्या प्रत्येक घटकामध्ये अशा पद्धतीने रुजलेलं आहेच. आणि ते चक्र रुजणं हे सगळं कोणामुळे आहे? तेच रहस्य सांगून दिलं भगवंतांनी, सत असत च. म्हणून 2-3 तासांनी पुन्हा भूक लागते हो. असत ती काय शाश्वत नाही आहे, पण भुकेची जाणीव ती मात्र शाश्वत. कारण तपामी अहम वर्षन. भूक म्हणजे केवळ जिभेला खावंसं वाटणं किंवा पोटाला, तशी नाही आहे ना. मानवाला भूक ही ज्ञानाची पण आहे ना. त्याविषयी भगवंत सत आणि असत असे शब्द वापरतायत आणि तेही माझ्याचमुळे आहे असं स्पष्ट करून सांगतायत. पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी मानवामध्ये, मानवसृष्टीमध्ये किंवा मानवी विचारांमध्ये ज्या 2 संकल्पना वेदांच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या आहेत त्याविषयी उलगडा करतात. आपण एक क्रम बघितला होता बघा. वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद. गीता हे पण एक उपनिषद आहे ना. हा जो क्रम आहे ना, त्या क्रमांमध्ये वेदांचं स्थान सर्वोच्च आहे. आणि हे 3 वेद मगाशी उल्लेख झाले, ऋक्, साम, यजुः. आणखी एक अथर्ववेद आहेच, याज्ञवल्क्य ऋषींनी. पण हे 3 वेद जे आपल्याला, सामवेद आपल्याला लयबद्धतेची, लहरींची जाणीव उत्पन्न करून देतो, स्पंदनांची ओळख करून देतो. ऋग्वेद आपल्याला देवदेवतांची स्तवन, त्याविषयीचे मंत्र ह्या ऋग्वेदामध्ये आपल्याला मिळतात. कारण ऋषीमुनींचा अभ्यास तरी सुरू कुठून होणार हो? तेही व्यक्तीच आहेत ना. मग ज्या बाह्य सृष्टीशी मी जोडलेलो आहे त्या सृष्टीचा अभ्यास हाच सुरुवातीला होणार ना. मग ऋषीमुनींनी सुरुवातीला माझं जीवन सुसह्य व्हावं, माझं जीवन विकसित व्हावं, यासाठी सृष्टीमधले जे जे घटक उपयोगी पडतात, अगदी पंचमहाभूतसुद्धा, त्यांच्याच अभ्यासाने सुरुवात केली. म्हणून ते ऋग्वेदामध्ये त्यांची स्तवनं, त्यांची स्तुती मांडली गेली आहे. कारण कधी ते रौद्ररूप धारण करतील, तर कधी आपल्यावर सुखलहरींचा वर्षाव करतील, असे हे सृष्टीतले घटक असतात. म्हणून त्यांची स्तवनं ही ऋग्वेदामध्ये मांडली गेली. ऋक्, साम, यजुः. आता यजुः म्हणजे त्यांचं स्तवन करत असताना कशा कशा प्रकारे त्यांना प्रसन्न करून घ्यायचं, त्यासाठी त्यांच्या प्रती समर्पित काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, म्हणजे आजच्या भाषेत टेक्निकल नॉलेज, ते सगळं या यजुर्वेदामध्ये आपल्यापर्यंत आणून पोहोचवलं आहे. पण आता या 2 श्लोकांमध्ये मात्र भगवंत त्रैविद्या मां सोमपा भूतपापा यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते. या 3 यज्ञांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासारखी सामान्य व्यक्ती कशासाठी इष्ट्वा प्रार्थना करते, कशी? यज्ञ करून. या 3 वेदांमध्ये ज्या कृती करायला सांगितल्या आहेत बघा. यज्ञ संकल्पनेमध्ये पंचसूत्रीचा आविर्भाव होतो, जी गीतेमध्ये अखंड धागा बनून आपल्याला भेटत राहते. या अध्यायामध्ये तर ती परमोत्कर्षाला पोचलेली आहे. कोणत्याही कृतीमध्ये पहिला संकल्प महत्त्वाचा. यज्ञ संकल्पनेमध्ये पण तसंच आहे. यज्ञ करण्याचा पहिल्यांदा संकल्प. यज्ञ म्हणजे कृती करायची आहे, कर्म करायचं आहे, पहिल्यांदा संकल्प करायला हवा. म्हणून पहिला संकल्प. मग संकल्प केल्यावर ज्या प्रकारचं मला कृती करायची आहे, कर्म करायचं आहे, त्यासाठी आवश्यक संसाधनं
संयोजित केली पाहिजेत. सगळ्याची योजना केली पाहिजे. नुसती योजना करून नाही ना उपयोगी. कशानंतर कोणतं साधन कशा प्रकारे वापरायचं आहे, किती प्रमाणात वापरायचं आहे, हे सगळं नोंदवून घ्यावं लागतं ना. त्याला आपण म्हणतो संस्करण. मग अगदी यज्ञच हवा असं नाही हो. आपण एखादा पदार्थ बनवतो तो सुद्धा यज्ञच आहे की. आपण एखादं लेखन करतो तोही यज्ञच आहे ना. हे सगळे यज्ञच आहे. जी जी कृती आपण करतो ती ती कृती म्हणजे यज्ञ. म्हणून प्रत्येक कृतीमध्ये ही पंचसूत्री आविर्भूत असतेच. म्हणजे संकल्प कळला, संयोजन संस्करण कळलं, त्याच्या पुढचं काम काय? प्रत्यक्ष कर्म आणायचं आहे, सामोरं आणायचं आहे. मग त्यासाठी या सगळ्यांचा एकत्रित समन्वय, मेळ साधला पाहिजे, योग केला पाहिजे. त्याला म्हणायचं समन्वय. महासमन्वय करताना अडचणी अडथळे सगळं येणार. कारण जोपर्यंत नुसती आपण साधनं गोळा करतोय, त्यांच्यावरती संस्करण करतोय आणि त्यांचे संस्कार स्वतःवर करून घेतोय की कोणतं साधन केव्हा वापरायचं आपल्यामध्ये रजिस्टर करून घेतोय बुद्धीत, तोपर्यंत हे आपल्या व्यक्तीपुरतं सीमित आहे. संकल्प करणारी व्यक्ती, संयोजन संस्करण करणारी व्यक्ती. आता समन्वय साधायचा आहे म्हणजे सगळ्यांचा एकत्रित मेळ. मग तिथे अडचणी अडथळे सगळं आपल्याला सामोरं येतं. त्याच्यावर मात करावी लागते. अडथळा आला की अरे बापरे माझ्यासाठी सगळे अडथळेच आहेत वाटेत असं म्हणून हारून नाही जायचं ना. बसून नाही राहायचं, पराभूत नाही व्हायचं आहे. ते पण सूत्र याच अध्यायामध्ये भगवंतांनी सांगून दिलं आहे. या श्लोकांमध्ये तपामी अहम वर्षन निगृह्णामी उत्सृजामी, सगळा क्रम या टप्प्यातूनच जातो ना. संकल्प, संयोजन, संस्करण, समन्वय. आणि मग हा समन्वय साधताना या सगळ्यावर मात करून जेव्हा जिद्दीने चिकाटीने ध्येयाप्रती व्यक्ती अथक परिश्रम करत राहील, त्याच वेळी काय सामोरं येणार आहे? सिद्धी. एवढ्या मागच्या 8-10 वर्षातला आपला देशाचा प्रवास विकासाचा जर आपण अभ्यासला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर हीच पंचसूत्री प्रत्यक्ष समाजाच्या आचरणातून प्रतिबिंबित व्हायला लागली आहे ना. समाज असा एकलक्षी, एक ध्येयी आणि एक विचारे सूत्रबद्ध व्हायला लागलाय ना. म्हणजे हे घडू शकतं. आणि हे का घडतंय? कारण आमच्या देशाचा जे राजगुह्य आहे ते राजगुह्य कोणतं आहे? राजविद्या सर्वत्र दिसतेच आहे. ती आता प्रचितीला पण येतेच या 8-10 वर्षात विकासाच्या रूपाने. पण राजगुह्य कोणतं आहे? ही पंचसूत्री, जी सनातन संस्कृतीचा धागा, ज्याला DNA म्हणूया आपण. सृष्टीच्या उत्पत्तीपासून या संस्कृतीमध्ये अभिन्न अंग बनून स्थिरावलेला आहे तो हा धागा पंचसूत्रीचा. आणि म्हणून हे ज्याला उलगडलं, ती व्यक्ती जेव्हा विश्वतोमुख बनून काम करायला लागेल, तेव्हा संपूर्ण विश्वसुद्धा या पंचसूत्रीमध्ये आपोआप एकत्रित बद्ध होऊ शकेल. त्याचाच तर प्रत्यय हळूहळू आपण व्यक्तिगत जीवनात पण घ्यायचा आहे, सामाजिक जीवनात समन्वयाने सिद्ध करायचा आहे आणि फार राष्ट्रस्तरावर आणि वैश्विक स्तरावर सुद्धा घेऊन जायचं आहे. प्रतिनिधी आपणच व्हायचं आहे. मग त्यातला पहिला टप्पा बरेच जण गाठू शकतात. कसा गाठू शकतात? त्रैविद्या माम सोमपा पूत पापा. पूत म्हणजे शुद्ध. समजा पावसाळ्या दिवसामध्ये एखादी वस्तू आपण घेतली तर त्याला माती वगैरे लागलेली असते ना, चिकटलेली असते. मग काय करावं लागतं आपल्याला? ती पूत स्वच्छ करावी लागते. कशापासून? पाप म्हणजे जी मलिनता आलेली आहे ती स्वच्छ करावी लागते. कशी करता येईल? सोमपा. आपण पाण्याने करतो.
मग वेदांच्या मार्फत, यज्ञाच्या मार्फत यज्ञ संकल्पना प्रत्यक्षात आणून हवेमध्ये जे प्रदूषित आहे त्याची शुद्धी करू शकतो. मंत्रोच्चारामध्ये आपल्या शरीराच्या जे निरामयता आहे मलिन झालेली ती शुद्ध होऊ शकते. जे संकल्पित झालेले आहेत त्यांच्यामध्ये दृढता येऊ शकते. आणि सोमपा, सोम ही एक वल्ली आहे, वेल आहे, आणि ती निरामयता आणण्यासाठी औषधी म्हणून वापरली जाते आयुर्वेदामध्ये, असे उल्लेख वेदांमध्ये आहेत. म्हणून सोमपा पूतपापा. पण याची मर्यादा आहे हो. हे सगळं केलं, पूत बनलं, शुद्धीकरणाची प्रक्रिया झाली, पण पुढे काय घडतं त्या श्लोकामध्ये सांगून दिलंय. ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नन्ति दिव्यान दिवी देव भोगान. दिवी म्हणजे स्वर्गलोक. दिव्यान अलौकिक असे भोग. आपल्या माणसाची झेप कुठपर्यंत असणार हो. आपल्या दृष्टीने अलौकिक म्हणजे काय? जे माझ्या शरीराला, मनाला, बुद्धीला आनंददायी, सुखदायी चैतन्याच्या लहरी जाणवून देतात, ते सगळं माझ्यासाठी कसं असतं? दिव्य, अलौकिक. मग ते घे ना, भोग भोग ना तू. रहस्य सांगून दिलं भगवंतानी. अरे हां, या सुखलहरी उचंबळतील, तुला आनंदित करतील. पण पुढे काय? पुढचा प्रवास. इथे सगळं स्थिर नाही आहे ना. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, ते तं भुक्त्वा स्वर्गलोकां विशालं क्षीणे पुण्ये. पुन्हा मलिनता. अहो चक्रच आहे ना हे, हीच तर गतिमानता आहे. पुन्हा मलिनता आल्याशिवाय पुन्हा स्वच्छता, पुन्हा मलिनता, पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हेच तर शाश्वत तत्व आहे. आणि हे प्रत्येकामध्ये रुजलेलं आहे. ते आत्मतत्व प्रत्येकाने गुह्य म्हणून जाणून घ्यायचा अखंड प्रयत्न करायचा आहे. पण जिथे जिथे पुनीत झालेलं आहे, पूत आहे, ते पुन्हा ते तं भुक्त्वा स्वर्गलोकां विशा क्षीणे पुण्ये मर्त्यलोकां विशन्ति. चक्र फिरणारच आहे. एक रहाटाचं गाडगं एक भरलं, ओतून घेतलं, आलं वरती, पुन्हा रिकामं होऊन फिरत राहणारच आहे ना. तसंच आपल्याही जीवनाचं चक्र, सृष्टीचं चक्र अव्याहत सुचारूपणे असंच फिरत ठेवणं, तेच तर राजगुह्य आहे. तेच तर रहस्य या अध्यायामध्ये सांगून दिलंय. आणि म्हणून मग गतागतं कामकामा लभन्ते. ज्याला या चक्राचाच मोह पडतो ती व्यक्ती कामा लभन्ते. गत आगत, जाणं येणं तीच व्यक्ती. एखादं ठिकाण आपल्याला आवडलं तर काय करतो आपण? एकदा जाऊन बघून येतो. त्याचवेळी मनात संकल्प काय करतो? हां, बघून तर आलोय, पण नाही ना, समाधान नाही झालेलं, मी संकल्प करूनच ठेवलाय. जेव्हा पुन्हा संधी येईल ना, तेव्हा पुन्हा त्या ठिकाणाला भेट द्यायला जायचं. गतागतं कामकामा. कामना उत्पन्न झाली की गत आणि आगत लभन्ते. म्हणजे हे चक्र फिरतं ठेवणं हे तुम्ही आम्हीच करत असतो. भगवंत सांगून देत आहेत, मी काहीच नाही करत. न च मत्स्थानी भूतानी आणि मत्स्थानी सर्व भूतानी. मी आहे ना त्यांच्यामध्ये सामावलेला. त्यामुळे त्या भूतानी म्हणजे प्राणी मात्र अशा प्रकारे अव्याहतपणे चक्र फिरतं ठेवण्याचं काम तेच करतात. पण ज्याला कामा नाहीत ना, त्यांच्या बाबतीत मी काय करतो? भरता, धाता आधी शब्द ऐकले आपण आधीच्या श्लोकांमध्ये. आता पुढच्या श्लोकाशी त्याचा संबंध जोडलेला आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम्. शब्द ऐकल्यावर आठवण आली ना कशाची तरी? आपल्या देशात अहो फार सुंदर आहे गीतेचं, जिथे जिथे अशी विखुरलेली बोधवाक्य आहेत ना, जी शाश्वताशी जोडून घेतात आपल्याला, ती बोधवाक्य बरोबर वापरलेली आहेत बघा. अगदी सैन्यामध्ये सुद्धा तुम्ही जर का बोधवाक्य बघायला गेलात ना, तर ती सगळी या गीतेशी जोडलेली आहेत, छान त्याचा प्रत्यय देणारी आहेत. म्हणून तर आपल्या राष्ट्राच्या DNA मध्येच, नसानसामध्ये ही सनातनता, शाश्वतता रुजलेलीच आहे हो. मग अनन्याश्चिंतयंत, चिंतयंत म्हणजे चिंतन मनन, अनन्य, अन्य कशाचंच नाही. जे ध्येय एकदा, जो संकल्प एकदा दृढ केला त्याच्याच प्रती सातत्याने आचरण करत राहायचंय. संयोजन, संस्करण, समन्वय याच टप्प्यातून प्रगतीपथावर राहायचंय. ये जना पर्युपासते, त्या प्रगतीपथावर कुठेही अडखळायचं नाही, मागे फिरायचं नाही, विचलित व्हायचं नाही. नो डायव्हर्शन ॲट ऑल. येणार डायव्हर्शन, येणार, पण पुन्हा मूळ रस्त्यालाच आणतं ना ते डायव्हर्शन. तसंच राहिलं पाहिजे. हे जना, अर्जुन नाही, ज्या ज्या व्यक्तींना आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून अव्याहतपणे ज्यांना हे साधतं, जमतं, हे रहस्य विज्ञानाद्वारे कृतीत उतरवता येतं, त्यांच्या बाबतीत दुसऱ्या ओळीत तेषां नित्य अभियुक्ताना, पूर्णत्वाने जे अशा प्रकारे जोडलेले राहून कार्यरत राहतात, योगक्षेम वहामी अहम. मग त्यांना कोणतं संचित ठेवायची गरजच नाही हो पडत. संचित हवं कशाला? मला जर एका जागी स्थिर व्हायचं असेल तर ते संचित, साठलेपण वगैरे आवश्यक आहे ना. पण वाहत्या पाण्याला संचित कशाला? डबक्यातलं पाणी जेव्हा साठलेपण येईल तेव्हा त्यालाच सगळी पाप, अस्वस्थता, मलिनता ही जेव्हा संचित होईल तेव्हा सगळं त्यामध्ये प्रत्ययाला येणार. पण जे खळाळतं आहे, जे वाहतं आहे, जे प्रवाही आहे, कारण शाश्वत काय आहे? जगत. जे उपजे ते विनाशाच्या दिशेने गतिमानच राहणार आहे. हे जर शाश्वत आहे तर आपण तरी परिग्रह, संचित, संचय नकोच ना. पक्षी कुठे करतात हो कशाचा संचय? आजचा दाणा, आत्ताची भूक भागवायला मिळाला काय झेप घेऊन सुंदर विहार करत राहतात, मुक्त अवकाशाचा आनंद लुटत राहतात. पुन्हा जेव्हा गरज पडेल योग, पुन्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळेला त्या दाणाशी योग होईलच, ही दृढता ठेवतात ना. फळं वृक्षावर छान फलभारानी वृक्ष लगडलेले दिसतात. एका तरी त्या फळाचा आस्वाद, पुन्हा ते फळ मुळाकडे आलंय असं कधी घडतं? ते फळ त्या झाडावरून थेट जमिनीकडे झेपावतं. कोणत्या दिशेने झेपावतं? जमिनीकडे. फळ निघालं आणि अवकाशात गेलंय केव्हा होतं? जेव्हा फळ सुकतं, त्याचं वरचं कवच निघून जातं. ही सगळी स्थिती तपामी अहम. तेव्हा मग वर्षण, मग त्यातला जो बीज आहे, भाग, गाभा, तो पुन्हा येणार कुठे आहे? जमिनीकडेच. असं जर हे चक्र अव्याहत आहे, योग क्षेम वहामी अहम, भगवंत सांगून देत आहेत. आता हे चक्रामागे हे रहस्य आहे मोठं, की सगळ्याची दक्षता मीच तर घेत असतो, पण तुम्ही आम्ही मानव नाही ना हे जाणून घेत. म्हणून काम कामा लभंते. मग या
कामना पूर्ण जणू काही तुम्हीच करू शकणार आहात. येऊ दे त्या चक्रामध्ये फिरवण्याचं सुद्धा असत, तेही माझ्याचमुळे घडतं. सगळंच भगवंत सांगून देत आहेत. मग पुढच्या श्लोकांमध्ये तेच सांगून दिलं की ज्यांना हे राजगुह्य नाही उलगडलं, विज्ञानाद्वारे प्रचिती मिळून सुद्धा कार्यान्वित नाही ठेवता आलं, ते काय करतात? ज्यावेळी जे मिळालेलं आहे तिथे श्रद्धा दृढ ठेवतात. अगदी बरोबर आहे, चूक काहीच नाही आहे. सर्वसामान्यांची झेप अशाच प्रकारची असणार ना. पुढच्या श्लोकामध्ये तेच सांगून दिलं. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य अविधिपूर्वकम्. कसं करावं यजन, का करावं, केव्हा करावं? नाही ना अभ्यास नाही आहे झालेला. हरकत नाही ना. ज्याच्याकडून ज्यावेळी मला समाधान मिळालंय, तात्पुरता का होईना आनंद मिळालाय, त्याच्या प्रती मी माझी श्रद्धा दृढ केली, असंच घडतं. सर्वसामान्य व्यक्तीकडून याप्रमाणेच व्यवहार वास्तवतेमध्ये घडत राहतो. श्रद्धयान्विता, दृढतेने. श्रद्धा भाव तिथे निश्चितपणे असतो. मग मी काय करतो? पुढच्या श्लोकात सांगून दिलं. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. ठीक आहे ना, त्यांची श्रद्धा, त्यांचं माझ्या प्रतीचं आचरण मीच तर रुजू करून घेतो, म्हणून यज्ञाचं फलित प्राप्त होतं, ते मिळतं. हेच तर यज्ञाचं फलित. श्रद्धेने जे जे मला अर्पण केलं त्याचं फलित मी तात्काळ ज्याचं त्याला देत असतो. न तू माम अभिजा. पण ते फळ कशामुळे मिळालंय असं आम्ही समजतो. आपण यज्ञ शास्त्रविधियुक्त संपन्न केला, आपण पुण्यकर्म सत्कर्म यज्ञाद्वारे रुजू केलं, म्हणून हे फलित मिळालंय. फलित देणारा वेगळाच कोणी आहे, ती ऊर्जा चैतन्य दाता वेगळाच आहे. इथपर्यंत आमची झेपच जात नाही हो. तेही भगवंतांनी सांगून दिलं. यजंती अविधिपूर्वकम. फलित मिळतं, पण त्यातून गुह्य नाही जाणता येत. राजविद्या समजली, त्याचं आकलन व्हायला लागलं, पण रहस्यापर्यंत नाही ना पोचलं अजून. मग त्या रहस्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास कसा करायचा ते आपल्याला हवंच ना. जाणून घ्यायचंच आहे, उत्सुकता आहेच, पण त्यासाठी पुढल्या व्हिडिओची वाट बघायला हवी. आजचा व्हिडिओ इथेच संपन्न करूया. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या आप्तमित्रांना शेअर करा. आणि हो, आपल्याला काही अभिप्राय नोंदवायचा असेल, प्रश्न विचारायचे असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. आणि सबस्क्राईब केला नसलात अजूनपर्यंत चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन आहे ना, त्याच्यावर क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आला की आपल्याला कळून जाईल की आता आपल्याला नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. भेटूया. नमस्कार.